Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is formal organization and its features? So, formal ऑर्गनायझेशन फॉर्मल ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल की इथे ज्या गोष्टी असणार आहेत किंवा जे रूल्स असतील, रेग्युलेशन असेल, ड्युटीज असतील, रिस्पॉन्सिबिलिटी असतील, ह्या कशा असणार आहेत? फिक्स असतील किंवा स्पेसिफिक स्ट्रक्चर मध्ये असणार आहे. So formal organization is a well-defined structure of authority and responsibility that define delegation of authority and relationship among the organizational members. फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काय असेल? एकच थिंग लक्षात ठेवा, वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर. म्हणजे ज्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, ऑलरेडी डिफाईन केलेल्या आहेत, स्ट्रक्चर स्पेसिफिक फॉलो करतो आपण, त्या ऑर्गनायझेशनला फॉर्मल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. इट्स व्हेरी सिंपल थिंग. इट वर्क along predefined set of policy, plan, procedure, schedule and program. मग ह्या फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये आपण पॉलिसी असेल, प्लॅन असेल, प्रोसिजर असेल, शेड्यूल असेल, प्रोग्राम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्री डिटरमाइंड किंवा प्री डिफाईन्ड सेट करतो. and here we follow a specific structure. आणि इथे जे काही स्ट्रक्चर आहे हे स्पेसिफिक फॉलो केलं जातं. Most of the decision in formal organization are based on predetermined policy. आणि फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा एखादी डिसिजन घेतले जातात हे बेसिकली कशावरती डिपेंड असणार आहे, तर तुम्ही ज्या गोष्टी पॉलिसी मध्ये डिटरमाइन केलेल्या आहेत किंवा प्री डिटरमाइंड प्लॅनिंग जे आहे, स्ट्रॅटेजी जी आहे, याच्यावरती त्या डिपेंडेबल असणार आहे. सो फॉर्मल ऑर्गनायझेशन फॉलो स्ट्रिक्टली रूल्स रेग्युलेशन. हे एक सिंपल लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता आपलं काय म्हणतो आपण, आपला क्लास जर चालू असेल तर इथे आपलं कम्युनिकेशन जे आहे हे कसं असणार आहे, फॉर्मल असणार आहे. म्हणजे आपण इथे काही गप्पा मारू शकतो का लेक्चरला? नाही. म्हणजे ज्या गोष्टी प्री डिटरमाइन आहेत, फिक्स आहेत, म्हणजे मी जे गोष्टी टीच करणार आहे ह्या गोष्टी कशा असणार आहेत, तर फिक्स असणार आहे. सो दिस इज कॉल्ड द फॉर्मल. लक्षात येत आहे? सो फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काय असेल, वेल डिफाईन्ड स्ट्रक्चर ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. इज इट क्लिअर? Yes. ओके. सो त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत. deliberately created structure. It is a deliberately created structure that define official relationship among people working at different job position. आणि ह्या फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काय होतं, तर एक ऑफिशियल रिलेशनशिप बिल्डअप होतं. ओके, म्हणजे आपण काय म्हणतो, लाईक इंटेन्शनली रिलेशन आपल्याला इथे बिल्डअप करावी लागतात. अनइंटेन्शनली असतात, लाईक आपण फ्रेंडशिप ही ठरवून करतो का, हो आज आपण फ्रेंड होऊया असं म्हणून आपण कधी कोणाशी फ्रेंडशिप करतो का? नाही. ज्याच्यासोबत आपलं थिंकिंग किंवा आपली ओपिनियन मॅच होतात अशाच स्टुडंट सोबत किंवा अशाच पीपल सोबत, अशाच पर्सन सोबत आपली फ्रेंडशिप होते. पण फॉर्मल ऑर्गनायझेशन त्याच्याबरोबर अपोज असणार आहे. फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काय सांगितलं जातं, इट इज डिलिबरेटली क्रिएटेड स्ट्रक्चर दॅट डिफाईन ऑफिशियल रिलेशनशिप अमंग पीपल वर्किंग ऍट डिफरंट जॉब पोझिशन. म्हणजे सपोज जर आपण आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं तर आमचं रिलेशन आमच्या प्रिन्सिपल सरांसोबत, ओके, किंवा आमचं रिलेशन ऑफिस स्टाफ सोबत, हे कसं आहे तर फॉर्मल आहे. आम्ही स्पेसिफिक रूल्स फॉलो करून किंवा काही डिसिप्लिन फॉलो करून कम्युनिकेशन हे करत असतो. दिस इज कॉल्ड द फॉर्मल ऑर्गनायझेशन. सो हियर क्रिएट अ डिलिबरेट स्ट्रक्चर और ऑफिशियल रिलेशनशिप. एक लक्षात ठेवा, जे रिलेशन असणार आहे हे कसं असेल, ऑफिशियल असेल. सेकंड, जॉब ओरिएंटेड. इट फोकस मोर जॉब दॅन पीपल. म्हणजे आपण इथे एम्प्लॉईजला जास्त इम्पॉर्टन्स देतो का, किंवा तुझे बाबा पर्सनल प्रॉब्लेम काय आहेत हे मी सॉल्व्ह करू असं एखादा एम्प्लॉयर म्हणेल का? नाही. इथे कुठे फोकस केला जाणार आहे, हियर फोकस ऑन जॉब दॅन पीपल. पीपल पेक्षा जॉबला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जाईल. तुमचा जॉब कम्प्लीट झाला, ओके. So it allocate job to the people and define the structure of relationship to achieve the formal organizational objective. आणि आपण काय करतो इथे, तर आपले जे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आहेत
हे अचीव करण्यासाठी आपण हे एक रिलेशन आहे हे बिल्डअप करतो. दिस इज कॉल्ड द फॉर्मल रिलेशन. इज इट क्लिअर फर्स्ट अँड 2 पॉइंट? Yes. Okay. Then division of work. Work is divided into smaller units and assigned to the individual on the basis of their skill and ability. Division of work result in specialization and increasing organizational output. आता डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे आपण लर्न केलेलं आहे प्रिन्सिपल मध्ये. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे काय म्हणतो आपण? डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. मग फॉर्मल ऑर्गनायझेशनचं इंटेन्शन काय आहे? फॉर्मल ऑर्गनायझेशन आपण का बिल्डअप करतो? हिअर वी अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. That is why here we prefer division of work. That means work divided into smaller unit and smaller part as the based on employee's skill and ability. एम्प्लॉयचं जे काही स्किल आहे किंवा त्याची ॲबिलिटी जे आहे, त्याचं नॉलेज जे आहे, त्याचा एक्सपिरियन्स जो आहे, याच्या बेसवरती आपण काय करतो तर वर्क हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. दिस इज कॉल्ड द डिव्हिजन ऑफ वर्क. ओके. देन कंपॅरिझन ऑलवेज काय करा? इनफॉर्मलशी करा. इनफॉर्मल म्हणजे आपली फ्रेंडशिप जी आपल्या फ्रेंड सोबत असते. दिस इज कॉल्ड द इनफॉर्मल. मग इनफॉर्मल मध्ये असं असतं का? ओके, फ्रेंडला सांगतो आपण हे 4 वाक्य तू तेवढीच बोलायचीस, त्याच्यानंतरची 4 वाक्य मी बोलणार. असं असतं का हो कधी? नाही. म्हणजे कोणत्या गोष्टी फिक्स असतात त्या इनफॉर्मल मध्ये? नाही. म्हणजे कॅज्युअली जे रिलेशन बिल्डअप होतं विदाउट इंटेन्शनली बिल्डअप होतं. दिस इज कॉल्ड द इनफॉर्मल. आणि फॉर्मल मध्ये सगळ्या गोष्टी आपण इंटेन्शनली करतो. दिस इज कॉल्ड द फॉर्मल. हा बेसिक डिफरन्स लक्षात घेतला तर ह्यात खूप छान कॉन्सेप्ट आहेत, ह्या तुम्हाला अंडरस्टूड होतील. देन पॉइंट नंबर 4, डिपार्टमेंटेशन. Departmentation is the foundation of organizational structure. That is, organizational structure depends on the department. मग आता तुम्हाला माहिती आहे ऑर्गनायझेशन मध्ये काय असतात? बरेचसे डिपार्टमेंट असतात. फॉर एक्झाम्पल फायनान्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट. आणि ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला काय करावं लागतं? त्यांचे टास्क हे कम्प्लीट करावे लागतात. दॅट इज वाय दिस डिपार्टमेंट बिल्ड अप फॉर्मल रिलेशनशिप फर्स्ट ऑफ ऑल and then build up informal. Informal build up करावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक होतं. Then departmentation refers to division of work into smaller unit and their regrouping into bigger unit. That means department on the basis of similarity of activity. आणि एखाद्या ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो? फायनान्स डिपार्टमेंट इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अदर डिपार्टमेंट और इनडायरेक्टली. मग या फायनान्स डिपार्टमेंट सोबत सुद्धा आपल्याला फॉर्मल रिलेशनशिप बिल्डअप करावं लागेल जर आपलं मार्केटिंग डिपार्टमेंट असेल किंवा जर आपलं परचेसिंग डिपार्टमेंट असेल. सो डिपार्टमेंटल काय करणार आहे? डिपार्टमेंटेशन फॉलो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 4. Yes. बोला फटाफट बोला. इज इट क्लिअर? Okay. Then point number 5, formal authority. People exercise authority by virtue of their position in the organizational hierarchy. Authority is linked to position and through it. It is the person occupying the position. It involves the right to the command to perform, to make decision and spend resources. फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काय होते तर एक स्पेसिफिक अथॉरिटी एक कन्सर्न पर्सनला मिळेल. जर सिनियर असेल तर नक्कीच त्याच्याकडे अथॉरिटी जास्त असेल, देन रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असेल. आणि हा अथॉरिटिव्ह जो पर्सन आहे तो काय करेल तर राईट टू कमांड, त्याला कमांड देण्याचा राईट आहे, परफॉर्म करण्याचा राईट आहे किंवा डिसिजन घेण्याचा राईट आहे. ऍज वेल ऍज स्पेंड रिसोर्सेस ऑन व्हेरियस फॅक्टर. म्हणजे कोणत्या फॅक्टरवरती किती रिसोर्सेस स्पेंड करायचे आहे हे जे राईट्स आहेत हे फॉर्मल अथॉरिटी मध्ये किंवा फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये बघायला मिळतात. इनफॉर्मलशी कंपॅरिझन केलं आपण तर इनफॉर्मल मध्ये असं आहे का की आपण म्हणतो का आपल्या फ्रेंडला की तुला थोडेसे राईट जास्त आहेत गप्पा मारण्याचे, मला राईट्स हे थोडेसे कमी आहेत. असं असतं का हो कधी? डेफिनेटली नाही. पण फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये कसं असणार आहे? जो पर्सन सिनियर आहे त्या पर्सन कडे राईट्स जास्त असणार आहेत, अथॉरिटी ही जास्त असेल
आणि ह्या अथॉरिटीच्या बेसवरती तो काय करतो तर कमांड देईल, परफॉर्म करेल, डिसिजन घेईल आणि स्पेंड रिसोर्सेसचे राईट्स असतील. ओके. देन पॉइंट नंबर 6, डिलिगेशन. वर्क इज ऑफिशियली डिलिगेटेड फ्रॉम टॉप टू लोअर लेवल. आता हे आपल्याला माहिती आहे. हायरार्ची सुद्धा कशी होते, टॉप टू लोअर फॉलो होते. तसंच डिलिगेशन सुद्धा काय होणार आहे, टॉप टू लोअर फॉलो केलं जाईल. टॉप टू लोअर म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट अँड लोअर लेवल मॅनेजमेंट. म्हणजे आपण याच्याही आधी बऱ्याच वेळी सांगितलेलं आहे. टॉप लेवल काय करतात, डिटरमाइन पॉलिसी, प्लॅन, प्रोसिजर, स्ट्रॅटेजी, शेड्यूल. आणि मिडल लेवल आणि लोअर लेवल काय करणार आहेत, इम्प्लिमेंट देईल. त्याच गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचं काम मिडल लेवल मॅनेजमेंट करतात. So the workload is divided into unit. A part is assigned to subordinate with authority to carry out the assigned task. आणि ज्या पर्सनला अथॉरिटी आहे तो पर्सन काय करेल, असाइन द ड्युटी, असाइन द रिस्पॉन्सिबिलिटी टू हिज सबऑर्डिनेट. आणि जे लोअर लेवलचे सबऑर्डिनेट आहेत, लोअर लेवलचे जे एम्प्लॉईज आहेत, त्यांना हा टास्क काय करतील, ते डिस्ट्रीब्यूट करतील. द कन्सेप्ट ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क and its assignment to people down the scalar chain is called delegation. So delegation म्हणजे लक्षात आलं का बघा, the concept of division of work म्हणजे जे आपण distribution work करतो, that means division of work into smaller part or division of authority and responsibility to top to bottom, this is called the delegation. So in simple, delegation means scalar chain. आणि स्कॅलर चेन मध्येच आपण काय बघतो, हायरार्ची. मग हायरार्ची म्हणजे काय, टॉप, मिडल, लोअर. जे काही अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे टॉप टू लोअर फॉलो होते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5, पॉइंट नंबर 6. Yes, ma'am. Yes, ma'am. Then point number 7, coordination. Manager integrate the activity of individuals and unit into the concerned effort so that department and individual work toward a common goals. कोऑर्डिनेशनला काय महत्व दिलेलं आहे इथे, कारण जे गोल्स ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कसे असणार आहेत तर एकमेकांवरती डिपेंडेंट आहे. काही इंडिव्हिज्युअल टास्क असतात, काही ग्रुप टास्क असतात. दॅट इज वाय फॉर्मल ऑर्गनायझेशन प्रेफर कोऑर्डिनेटिंग ऍक्टिव्हिटी. Manager coordinate the activity of organization by communicating organizational goals to each department, setting departmental goal and linking the performance of each department. आणि ह्या नक्कीच आपण जर थोडंसं प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित असतील की एका डिपार्टमेंटचं वर्क हे दुसऱ्या डिपार्टमेंटशी लिंक असते. म्हणजे ही जी लिंक आहे ही कुठे रिफ्लेक्ट होणार आहे तर तुमच्या ओव्हरऑल ऑर्गनायझेशनच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह वरती रिफ्लेक्ट होते. दॅट इज वाय हियर सेड इन फॉर्मल ऑर्गनायझेशन फॉलो कोऑर्डिनेशन. ओके, म्हणून ते कोऑर्डिनेशनला काय करतात, फॉलो करतात. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल की एखाद्या डिपार्टमेंट मध्ये काही एम्प्लॉईज आहेत ते काही आपल्याला फारसे काय म्हणतो आपण त्यांच्यासोबत आपलं कम्युनिकेशन गुड नाहीये, म्हणून आपण कोऑर्डिनेशन नाही करणार असं होतं का फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये, नाही. म्हणजे पर्सन कोणीही असू दे, कोणतंही डिपार्टमेंट असू दे, हियर वी प्रेफर कोऑर्डिनेटिंग ऍक्टिव्हिटी. इज इट क्लिअर? Yes, ma'am. फटाफट बोला. Yes. Yes. ओके. मी काय रे तुमच्या क्लासची स्ट्रेंथ आज 15 स्टुडंट आउट ऑफ 90. Great. Then next question, explain merits of formal organization. आता फॉर्मल ऑर्गनायझेशनचे काही मेरिट्स आहेत, काही ऍडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. काय आहेत बघा. इट क्लिअरली डिफाइन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन अँड अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी रिलेशनशिप अमंग पीपल टू अटेन दीज ऑब्जेक्टिव्ह. सगळ्या गोष्टी वेल स्ट्रक्चर आहेत, वेल डिफाइन आहेत. That is why here we follow easily goals and objective of the organization. Then it result in optimum utilization of scarce organizational resources. आणि जे काही ऑर्गनायझेशनचे रिसोर्सेस आहेत हे नक्कीच ऑप्टिमम युटिलाइज होणार आहे. म्हणजे प्रत्येकाला त्याची ड्युटीज माहिती आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहे, प्रत्येकाला त्याचा राईट माहिती आहे, त्याचं ऑब्लिगेशन माहिती आहे आणि दिलेले रिसोर्सेस. म्हणजे मला माझा टास्क कंप्लीट करण्यासाठी इतकेच रिसोर्सेस यूज करायचे आहेत.
म्हणून काय सांगितलेलं आहे इथे, इट रिझल्ट इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ स्केअर्स ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस. Then division of work and relationship among people develop effective system of communication in the organization. आणि डिव्हिजन ऑफ वर्क मुळे काय होणार आहे तर ज्यावेळी तुम्ही एखादा टास्क डिस्ट्रीब्यूट करून देताय त्यावेळी एक गुड रिलेशनशिप, एक इफेक्टिव्ह रिलेशनशिप इथे बिल्डअप होऊ शकतं. म्हणजे असं नाहीये की एकच पर्सन खूप सारं काम करतोय, एखादा पर्सन काहीच काम करत नाही, असं तुम्हाला कधी बघायला मिळणार नाहीये बघा फॉर्मल ऑर्गनायझेशन. Formal organization determine or distributed work as per the department or as per the employees, as per the skill, knowledge and experience. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही काय करताय, डिव्हिजन ऑफ वर्क हे केलं जातं, म्हणजे डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. आणि म्हणून इथे काय होणार आहे, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होतं. इनफॉर्मल मध्ये जर तुम्ही एक काय म्हणतो आपण, इनफॉर्मल मध्ये जर तुम्ही म्हणालात की एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होतं असं असं नाही, किंवा होतच असं नाही असं आपण म्हणू. फॉर एक्झाम्पल आपला एक 10 ते 15 जणांचा ग्रुप आहे, आपण सगळे फ्रेंड आहोत असं आपण अज्युम करू. पण ह्या प्रत्येकासोबत आपलं गुड रिलेशनशिप असतं असंच नाही. बऱ्याच वेळी काही फ्रेंडचे आपल्याला नेचर फारसे तेवढेच आपण ऍक्सेप्ट करतो असंच नाही, किंवा आपल्याला सवय असते की आपण एन्थुजियास्टिकली एखादी ऍक्टिव्हिटी करतो आपल्या ग्रुपसाठी, तेवढेच समोरचा पर्सन करतो असं नाही. म्हणजेच इनफॉर्मल मध्ये सुद्धा गुड रिलेशनशिप बिल्डअप होत असं नाही. पण फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये तुमचा जर टास्क कम्प्लीट प्रॉपर होत असेल तर इथे एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होत असं सांगितलं जातं. आता हा ऍडव्हान्टेजेसचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह वे दिलेला आहे. जेव्हा आपण इनफॉर्मल लर्न करू तेव्हा हाच पॉइंट तिकडे निगेटिव्ह म्हणून आपण आणि तो पॉइंट पॉझिटिव्ह म्हणून लर्न करणार आहोत. इज इट क्लिअर? फर्स्ट 2, 3. Yes, ma'am. Okay. Then point number 4. The organizational hierarchy avoid overlapping of the activity between two individual or two department. Two individual are not assigned the same task. It's very important thing. फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉपर हायरार्ची फॉलो केली जाते. म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट. म्हणजे असं आहे का की टॉप लेवल काहीच काम करत नाहीयेत आणि फक्त लोअर लेवल मॅनेजमेंट काम करतं, किंवा लोअर लेवल मॅनेजमेंटकडेच खूप वर्कलोड आहे, असं कधीही तुम्हाला बघायला मिळणार नाही फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये. कारण इथे प्रॉपर अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी ही फॉलो केली जाते. अँड प्रेफर द डिव्हिजन ऑफ वर्क. कोणत्याही एका एम्प्लॉईजला तुम्ही सेम टास्क हा दिला जात नाहीये, किंवा 2 इंडिव्हिज्युअल आहेत ह्या 2 वेगवेगळ्या पर्सनना सेम टास्क दिला जात नाही. प्रत्येकाची अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटी ही डिफरंट असणार आहे. ओके, सो अवॉइड ओव्हरलॅपिंग ऍक्टिव्हिटी between 2 individual or 2 departments. Then career advancement and promotional avenue are clearly defined in the formal structure of the organization. तर फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये शेवटी इंटेन्शन काय असतं त्यांचं, तुम्हाला कितीही फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या तरी ऑर्गनायझेशनचं गोल्स ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होणं, किंवा ऑर्गनायझेशनचं मिशन अचीव्ह होणं, ऑर्गनायझेशनचं व्हिजन अचीव्ह होणं हे इंटेन्शन आहे. At this purpose, organization provide training facility to the employees. आणि यामुळे काय केलं जातं तर एखाद्या एम्प्लॉईचं स्किल थोडंसं कमी आहे, एखाद्या एम्प्लॉईचं नॉलेज थोडंसं कमी आहे, अशा वेळी तुमच्या करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय केले जातात, वेगवेगळ्या फॅसिलिटी, वेगवेगळे कोर्स हे ऑफर केले जातात. फर्स्ट अँड प्रमोशन. प्रमोशन म्हणजे काय तर सर्टन पिरियड हिअर ऑर्गनायझेशन प्रेफर प्रमोशनल ऍक्टिव्हिटी. दॅट मीन्स employees shift on a higher position. एम्प्लॉईचा एक्सपिरियन्स, एम्प्लॉईचं नॉलेज, एम्प्लॉईचं इयर ऑफ वर्किंग ह्या गोष्टी विचारात घेता त्या एम्प्लॉईजला प्रमोशन हे दिलं जातं. मग प्रमोशन म्हणजे काय म्हणतो आपण, शिफ्टिंग एम्प्लॉईज ऑन हायर पोझिशन. त्याच्या आहे त्या पोझिशन पेक्षा त्याला हायर लेवल वरती प्रमोट केलं जातं. मग फक्त प्रमोट केलं जातं का हो? नक्कीच नाही. तर त्याचबरोबर त्याची सॅलरी इन्क्रीज केली जाते, त्याचं जे काही पेमेंट आहे हे इन्क्रीज केलं जातं आणि त्याचं स्टेटस सुद्धा इन्क्रीज केलं जातं. दिस इज कॉल्ड द प्रमोशन.
आणि हे फक्त कुठे होणार आहे, फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay, good. Yes, ma'am. Then next point number 6, the rate of absenteeism and labor turnover, the rate at which people join and leave the organization, remain low because of the clear objective, policies, strategy, etc. म्हणजे काय सांगितलं जातं, जर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज कंटिन्युअस अब्सेंट आहे किंवा त्या एम्प्लॉईजचा टर्नओव्हर हा काय आहे, लोअर आहे, किंवा आपण बरेच एक्सेस एम्प्लॉईज काय केलेले आहेत, अपॉइंट करून घेतलेले आहेत, तर अशा वेळी तुमची पॉलिसी काय सांगते, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय सांगतात, तुमची स्ट्रॅटेजी काय सांगते, ह्या गोष्टी तुम्ही विचारात घेताय. म्हणजे इथे तुम्ही ओके माझ्याकडे खूप सारे एम्प्लॉईज आहेत, मी सगळ्याच एम्प्लॉईजना जॉब देऊ असं केलं जातं का? नक्कीच नाही. तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढेच एम्प्लॉईज तुम्ही काय करणार आहात, अपॉइंट करणार आहात. दॅट मीन्स द रेट ऑफ ॲब्सेंटिझम अँड लेबर टर्नओव्हर, the rate at which people join and leave the organization remain low. म्हणजे आता खूप सारे लोकांना तुम्ही काय केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की नाही तुम्ही 1 महिना काम करा आणि सोडून जा. नाही, असं नाही सांगितलं जात फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये. जेवढी तुमची रिक्वायरमेंट आहे तेवढ्याच लोकांना तुम्ही अपॉइंट करता, तेवढ्याच एम्प्लॉईजना तुम्ही अपॉइंट करता. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे बघा, परत सांगते, द रेट ऑफ अब्सेंटिझम अँड लेबर टर्नओव्हर रिमेन लो. म्हणजे अब्सेंट राहण्याचं जे काय म्हणतो आपण, अब्सेंट राहण्याची पॉसिबिलिटी ही कमी असते किंवा लेबर टर्नओव्हर हाय असण्याची पॉसिबिलिटी कमी असते. एक गोष्ट, एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, लेबर टर्नओव्हर आणि सेल्स टर्नओव्हर ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लेबर टर्नओव्हर म्हणजे हाऊ मेनी एम्प्लॉईज वी आर अपॉइंटेड इन अवर ऑर्गनायझेशन ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द डिपार्टमेंट. ओके, देन लास्ट पॉइंट, formal organization integrate formal goals of the organization with goals of individual working in the organization. This is the synthesis of individual, group and organizational goals. म्हणजे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काय असणार आहे, हिअर वी प्रेफर द इंटिग्रेटेड ऍक्टिव्हिटी. म्हणजे सगळ्यांनी काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल टास्क पण कंप्लीट करायचा आहे. ऍट द सेम टाइम हिअर वी फॉलो ग्रुप ऑब्जेक्टिव्ह अँड कॉमन गोल्स. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. So our next question, what is informal organization? Explain its advantages. Informal organization generally emerged by default. म्हणजे आपण इंटेन्शनली प्रिपेअर करतो का हे रिलेशन? कधी नाही. बाय डिफॉल्ट काय केलं जाणार आहे, इमर्ज होतं किंवा मेंटेन होतं आपण असं म्हणू. देन पॉलिसी, प्रोसिजर और रँक डू नॉट प्ले अ रोल इन द एस्टॅब्लिशिंग देम. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आपण काय म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे, फ्रेंडशिप करायची आहे, त्यासाठी आपण ही पॉलिसी यूज करणार आहोत, ही प्रोसिजर यूज करणार आहोत, हा रँक यूज करणार आहोत, असं कधी म्हणतो का हो? नक्कीच नाहीये. That means here we not follow any rules, regulation, policy, rank, not play a role in the establishing them. So people end up creating them by interacting with each other. आणि आपण नेहमीच इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये, इन्फॉर्मल स्ट्रक्चर मध्ये आपण एकमेकांचे ऑलवेज काय होतो तर इंटरॅक्ट होतो. And here we build up a good relationship or cordial relationship. An informal organization always exists in a formal one. Manager can prevent its creation, but they can certainly regulate it. म्हणजे आता इथे फॉर्मल आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशनचा जेव्हा आपण स्टडी करतो, फॉर एक्झाम्पल म्हणजे आमचे रिलेशन आमच्या कलिग सोबत किंवा ऑफिस स्टाफ सोबत किंवा प्रिन्सिपल सोबत हे कसे असणार आहेत तर फॉर्मल आहे, जेव्हा आम्ही विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये आहोत तेव्हा. पण जेव्हा आम्ही आउटसाइड दी ऑर्गनायझेशन आहोत किंवा आउटसाइड दी कॉलेज आहोत तेव्हा आम्ही काय करतो तर इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनला किंवा इन्फॉर्मल स्ट्रक्चरला इम्पॉर्टन्स देतो किंवा अनइंटेन्शनली काय होतं आमचं इन्फॉर्मल रिलेशन हे बिल्डअप होतं. इज इट क्लिअर इंट्रो? Yes, ma'am. Yes, ma'am. सो त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत बघा इन्फॉर्मलचे.
informal organization depict very peculiar features. Firstly, they emerged and developed spontaneously. म्हणजे विदाउट इंटेन्शन म्हणतो पण स्पॉन्टेनियसली एखादं रिलेशन जेव्हा बिल्डअप होतं, दिस इज कॉल्ड द इन्फॉर्मल. So formal policy and procedure do not play a role in the creation as in the case of the informal organization. म्हणजे जसं फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये आपण काही रूल्स रेग्युलेशन फॉलो करतो, तसे कुठेही इन्फॉर्मल मध्ये रूल्स रेग्युलेशन पॉलिसी ह्या फॉलो कराव्या लागत नाही. Then an informal organization emerged from the social interaction between people. आणि नक्की इन्फॉर्मल रिलेशन मध्ये काय असतं, तर आपण इन जनरल आपल्या काय असतात गप्पा हे असणार आहे, म्हणजे सोशल इंटरॅक्शन असणार आहे. कुठेही ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह कसे अचीव्ह करायचे आहेत, व्हॉट एव्हर असं काय असणार आहे का इथे? नक्कीच नाही. सो ऑर्गनायझेशन इमर्ज फ्रॉम द सोशल इंटरॅक्शन बिटवीन पीपल. रँक अँड फंक्शन ऑफ पीपल हॅव नो रिलेव्हन्स हिअर. म्हणजे कोणताही रँक किंवा कोणतंही फंक्शन इथे रिलेव्हन्स नसेल. This is why person prejudice and attitude as an important in the informal organization. पर्सन ऍटिट्यूड का म्हटलेला आहे, कारण आपण नेहमी म्हणतो बघा की सेम थिंकिंगचे, सेम ऍटिट्यूडचे, सेम बिहेवियरच्या पर्सन मध्ये फ्रेंडशिप ही होते. म्हणजे ज्याचं बिहेवियर किंवा ज्याचं थिंकिंग, ज्याचं ऍटिट्यूड, ज्याचं ओपिनियन मॅच होत नाही एकमेकांसोबत, असे कधी आपले फ्रेंड असतात का? नक्कीच नाही. सो इथे ऍटिट्यूड काय असणार आहे, प्रिज्युडिस इम्पॉर्टंट असते. इज इट क्लिअर फर्स्ट टू? Yes, ma'am. Then people generally tend to interact more with those with whom they can relate. Hence, things like social, political, culture, religious outlook the important in this regard. आणि इन्फॉर्मल मध्ये नक्कीच काय असणार आहे, आपले हे फॅक्टर मॅटर करतील. म्हणजे आपले विचार म्हणतो, आपलं थिंकिंग, आपला ऍटिट्यूड रिगार्डिंग सोशल, पॉलिटिकल, कल्चर, आणि ह्या फॅक्टर मधूनच आपले रिलेशन हे बिल्डअप होत असतात. Another feature of informal organization is that they exist in each and every enterprise. This is because social interaction between people are inevitable. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला फॉर्मल एखादा टास्क दिलाय, तो फॉर्मल टास्क कम्प्लीट झाला तर तुम्हाला आता जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही वेळा ब्रेक दिला जातो किंवा लंच ब्रेक असतो एम्प्लॉईज मध्ये. तर त्या लंच ब्रेकच्या वेळी पण ते काही गप्पा मारणार आहेत का, हा ऑब्जेक्टिव्ह कसा अचीव्ह करायचा आहे, तो ऑब्जेक्टिव्ह कसा अचीव्ह करायचा आहे, नाही. तर फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा इनफॉर्मल इंटरॅक्शन मधून एक इनफॉर्मल रिलेशन हे बिल्डअप होऊ शकते. Then manager cannot prohibit informal organization. म्हणजे कुठेही तुम्ही इन्फॉर्मल तुम्ही बाकीच्या गप्पा मारायच्या नाहीत असं कधी सांगितलं जातं का? नाही. सो कॅन नॉट प्रोहिबिट इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. तुम्ही तिथे रूल्स नाही लावू शकत. दे कॅन ओनली रेग्युलेट दे. दिस रेग्युलेशन इज इम्पॉर्टंट बिकॉज इट कॅन अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी अँड मोरल ऑफ द पीपल इन्व्हॉल्व. हे लक्षात ठेवा. आता एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यामध्ये फॉर्मल रिलेशन आहे आणि म्हणजे ते काही आपण फॉर्मल रिलेशन बिल्डअप करताना स्पॉन्टेनियसली बाय डिफॉल्ट इनफॉर्मल रिलेशन सुद्धा बिल्डअप होतात. पण त्यासाठी काय केलं जातं ऑर्गनायझेशन मध्ये, काही रेग्युलेशन, म्हणजे ओके तुमचं रिलेशन काय असेल हे तुम्ही लिमिटेड मध्ये ठेवा किंवा त्याचं कुठेही रिफ्लेक्शन प्रोडक्टिव्हिटी वरती किंवा ऑर्गनायझेशन वरती असू नये. लक्षात येते का मी काय सांगते? पॉइंट लक्षात आलं का? मॅनेजर कॅन नॉट प्रोहिबिट इनफॉर्मल ऑर्गनायझेशन बट दे कॅन ओनली रेग्युलेट दे. दिस रेग्युलेशन इज इम्पॉर्टंट. काही रेग्युलेशन असतात तुमच्या इन्फॉर्मलला. का रेग्युलेशन ठेवतात ऑर्गनायझेशन? बिकॉज इट कॅन अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी अँड मोरल ऑफ द पीपल इन्व्हॉल्व. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. If employees do not gel with each other well, they may not work cordially with cooperation.
म्हणजे जर तुम्हाला प्रॉपर रूल्स नाही दिले किंवा प्रॉपर रिस्ट्रिक्शन नाही लावले तर तुम्ही काय करणार आहात, नॉट कोऑर्डिनेशन टू इच अदर. दिस इज टर्न अफेक्ट द financial profitability of the organization itself. ओके, सो तुमच्या प्रॉफिटेबिलिटी वरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होत असतो, म्हणून काही प्रोहिबिशन किंवा काही रेग्युलेशन इथे तुम्हाला फॉलो करावे लागतात. नेक्स्ट दिलेला आहे मेरिट्स ऑफ इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. Informal organization have several benefits. Firstly, they include a sense of unity and togetherness among their members. म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता की ओके आपले आपले फ्रेंड आहेत, आपण नेहमी एकत्र असलं पाहिजे. दॅट मीन्स टुगेदरनेस. देन these happen because of the social interaction they includes in with each other. This consequently leads to work satisfaction and stability in the organization. म्हणजे हेनरी फ्युअल किंवा FW टेलर, देन आपले फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटने काय सांगितलेलं आहे की तुम्ही एम्प्लॉईजना काय करा, ग्रुप टास्क द्या किंवा त्यांना एक छान ऍटमॉस्फिअर म्हणजे काय करा, प्रेफर करा. त्यांच्या फ्रेंड सोबत त्यांना टास्क कम्प्लीट करायचा चान्स द्या, बिकॉज त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होऊ शकते. आणि ह्या इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनला म्हणून इम्पॉर्टन्ट दिलं जातं, कारण इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये बाय डिफॉल्ट अनइंटेन्शनली एक गुड रिलेशनशिप हे बिल्डअप होतं आणि कुठेतरी वर्क सॅटिस्फॅक्शन, स्टॅबिलिटी, जॉब सॅटिस्फॅक्शन हे एम्प्लॉईजना मिळत असतं. Then informal organization can be an effective means of swift communication. Both employees and well the manager can use this. म्हणजे इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही कोणते रूल्स नाही फॉलो करत कम्युनिकेशन मध्ये, त्यामुळे काय होणार आहे, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकतो. Then manager also benefit from informal organization by using them to understand the grievance of employees. म्हणजे ग्रेव्हन्स म्हणजे काय म्हणतो आपण, लाईक अ कॉन्फ्लिक्ट और डिबेट, हे इनफॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये बघायला नाही मिळत. फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये असतं की मला हाच का टास्क दिला, मग माझी एवढीच का ड्युटी आहे, अशामुळे ग्रेव्हन्स होण्याची पॉसिबिलिटी ही फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये जास्त असते. पण इनफॉर्मल ऑर्गनायझेशनला त्याचा बेनिफिट मिळतो, कारण तुमचं रिलेशन ही कसं असतं, बऱ्याच वेळी आपण काय म्हणतो, म्हणजे आपल्या फ्रेंडसाठी आपण एक्स्ट्रा वर्क करायची सुद्धा आपली तयारी असते. सो हे जे काही ऍडव्हान्टेजेस आहे ते तुम्हाला फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये बघायला मिळतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, कंपॅरिझन ऑफ फॉर्मल अँड इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. मीनिंग आता लक्षात आलं असेल तुमच्या. मीनिंग मध्ये फॉर्मल ऑर्गनायझेशन फॉलो रूल्स रेग्युलेशन वेल डिफाईन्ड. Informal organization not follow any rules and regulation for build up a relationship. Then creation. Formal organization कसं आहे तर इंटेन्शनली आपण क्रिएट करतो. इनफॉर्मल ऑर्गनायझेशन अनइंटेन्शनली स्पॉन्टेनियसली हे क्रिएट केलं जातं. फॉर्मल ऑर्गनायझेशनचा पर्पज काय असतो, टू फुलफिल द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह करणं असतं. इनफॉर्मल ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू सॅटिस्फाय द सोशल अँड सायकोलॉजिकल नीड. म्हणजे कुठे आपल्या फ्रेंड सोबत आपल्याला गप्पा मारून काय होतं, एक थोडंसं सॅटिस्फॅक्शन मिळतं, म्हणून आपण काय करतो, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन हे बिल्डअप करतो. त्यामधून मग सॅटिस्फॅक्शन सोशल असेल किंवा सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन हे आपल्याला मिळत असतं. कम्युनिकेशन. देन फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेशन हे कसं असणार आहे, फॉर्मल असेल, कारण तिथे आपण बाकीच्या गप्पा मारतो का कधी फॉर्मल मध्ये नाही. तर इथे बोलताना किंवा कम्युनिकेशन मध्ये काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात, काही डिसिप्लिन हा फॉलो करावा लागतो. पण इनफॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये काही नाहीये. इथे आपण काय करू शकतो, गप्पा मारू शकतो, छान इनफॉर्मल कम्युनिकेशन हे बिल्डअप करू शकतो. देन मेकॅनिझम, कंट्रोल मेकॅनिझम आहे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये, बिकॉज हिअर वी फॉलो रूल्स अँड प्रोसिजर. इनफॉर्मल मध्ये पर्सनल रिलेशनशिप बिटवीन द इंडिव्हिज्युअल. सो
कंट्रोल असं काही नाहीये. आपण आपल्या फ्रेंडशिप वरती आपण स्वतःच काय करतो, काही कंट्रोलिंग केले जातात. पण इथे काही एवढं रिस्ट्रिक्शन नसतं, पण फॉर्मल ऑर्गनायझेशनला रिस्ट्रिक्शन असते. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अथॉरिटी फ्लो डाऊनवर्ड अँड टॉपवर्ड, हे फॉर्मल मध्ये असेल. पण इनफॉर्मल मध्ये कुठेही कोणाला जास्त अथॉरिटी आहे असं काही बघितलंय का कधी? नाही. सो देर इज नो फ्लो ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑर अथॉरिटी. साईज, फॉर्मल ऑर्गनायझेशनची साईज ही लार्ज असते आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशनची साईज स्मॉल असते. स्टॅबिलिटी, परमनंट अँड स्टेबल असणार आहे फॉर्मल, इनफॉर्मल अनस्टेबल असेल. म्हणजे तुमचा ग्रुप आहे तो तितकाच